आज खरं तर मला वाटतंय आपण सगळे शेतकरी ज्या भावनेने आज कारखान्यावरती आलो होतो, कारखान्याची सर्वसाधारण सभा होती, इथून पाठीमागच्या सगळ्या सभांचा आपल्याला अनुभव होता। सभा शांततेत पार पडत होत्या, प्रत्येक शेतकरी बोलत होता, त्याचं म्हणणं मांडत होता, सभासदांना त्यांचं म्हणणं मांडायचा अधिकार होता। मग नक्की आज असं काय झालं? अचानक की तिथं प्री प्लॅन करण्यात आलं, कोणालाही बोलू द्यायचं नाही असं ठरवण्यात आलं आणि अक्षरशः आंबेगाव तालुक्यानं आणि आमच्या शिरूरच्या 42 गावांनी इथं हुकुमशाही बघितली कारखान्यावरती। आज याच्या पाठीमागे एक कारण आहे की काहीतरी इथं गौड बंगाल कारखान्यामध्ये शिस्त आहे आणि ते गौड बंगाल चेअरमन साहेबांनी कारखान्यावरती काम केलेलं असल्यामुळे ते लोकांसमोर येईल, एक अनामिक भीती सत्ताधीशांच्या मनामध्ये असावी आणि तीच भीती, त्या भीतीपोटी त्यांनी गुंड आणून ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला। खरं तर सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं याचा निषेध केला पाहिजे आणि या प्रकाराची जागा आपण विद्यमान सत्ताधीशांना दाखवली पाहिजे। आणि बघा, आपल्या सर्वसामान्य माणसाची ताकद खूप मोठी आहे। आज ते गुंड आणतील, तुमच्यावरती सोडतील, धाकड धपटशाही करतील, तुम्हाला दम देतील, पण मताची ताकद जी असते ना ती इतकी मोठी असते की ती मताच्या ताकदीने आपण जर मतपेटीतून रोष व्यक्त केला ना तर भल्या भल्या सत्ताधीशांचा उद्ध्वस्त होतात। हे आपण मागच्या लोकसभेवर बघितलेलं आहे आणि मला वाटते आता आपल्या सगळ्यांसाठी ती वेळ आलेली। खरं तर आम्ही आलो होतो, यासाठी आलो होतो की 42 गावं जी आहेत शिरूरची, ती सातत्यानं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला ऊस घालतात। ज्यावेळेस कारखाना उभा करायचा होता त्यावेळेस शेअर्स आंबेगाव तालुक्यातून मिळत नव्हते, आंबेगाव तालुक्यात ऊस कुठंच नव्हता आणि त्यामुळे शेअर्स घ्यायला इथले शेतकरी पुढे येत नव्हते। त्यावेळेस 42 गावातल्या शेतकऱ्यांकडे हे सगळं संचालक मंडळ आलं की तुम्ही शेअर्स घ्या आणि तुम्हाला सभासद करतो। सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे शेअर्स भरले, पण सभासद म्हणून आम्हाला कोणताही अधिकार कारखान्याकडे दिला नाही। वळसे पाटील साहेब सांगत होते, कारखान्यावर दरवर्षी सांगत होते, काय का तुम्हाला सभासद कशाला पाहिजे, आम्ही तुम्हाला सभासदांप्रमाणे भाव देतो, आम्ही तुम्हाला सभासदांप्रमाणे ड्रीपचं लोन असेल, बेनं असेल, खतं औषधं असेल, सगळ्या सुविधा सभासदांप्रमाणे देतोय। आमचा वळसे पाटलांवरती विश्वास होता। आम्ही रेटा कधीच लावला नाही की आम्हाला ठीक आहे मतदान नाही तर नाही, काय हरकत नाही। पण 2 वर्षापूर्वी 42 गावातल्या शेतकऱ्यांचं काय केलं? त्यांना ऊस बेनं दिलं नाही, त्यांना ड्रीपला लोन दिलं नाही, त्यांना कुठल्या सुविधा दिल्या नाही आणि मग त्यामुळे आमच्या लक्षात आलं की विशेष म्हणजे अहवाल सुद्धा दिले नाहीत आम्हाला। आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सभेला आलो होतो त्यावेळेस आहे ना आमच्या शेतकऱ्यांना लाडूची पॅकेट होती सगळ्या सभासदांना, ती सुद्धा दिली नाही। आम्हाला त्यावेळेस एक लक्षात आलं की इथे काहीतरी गंमत आहे। जर उद्या आम्ही सभासद नसलो आणि भीमाशंकरने ठरवलं की आमचा ऊस न्यायचा नाही तर आमचा ऊस आमच्या शेतातच जळून जाणार आहे। आणि त्यामुळे आम्ही काय केलं, गेल्या वर्षी आमच्या गावातीलच लोकांनी, भरपूर लोकांनी मागणी केली की आम्हाला सभासदत्व द्या, ठराव केला। आज आम्ही ती वाट बघत होतो की गेल्या वर्षीचा ठराव जो प्रोसिडिंग मध्ये आलेला आहे की नाही, मात्र गेल्या वर्षीचा वृत्तांत वाचूनच दाखवला नाही आणि सभा गुंडाळण्यात आली। खरं तर तो मुद्दा, तो ठराव तिथे घेतला आहे की हे आम्हाला बघायचं होतं की काय झालं। प्रत्यक्षात साखर आयुक्तांनी तुम्हाला ऑर्डर केलेली की या लोकांना तुम्ही सभासदत्व का देत नाही म्हणून, मग तरी सुद्धा कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे, चेअरमन आहे किंवा कारखान्याचे संस्थापक आहेत, ते कुठल्याही प्रकारे या लोकांना, 42 गावातल्या लोकांना कारखान्यामध्ये सामावून घ्यायला तयार नाही। आणि त्यामुळे आम्ही आलो होतो की ती मागणी आमची होती, हक्काची मागणी होती आमची। आम्ही शेअर्स भरलेला आहे आणि आम्हाला कायमस्वरूपी सभासदत्व कारखान्याने घ्यावं। जसं विधुरा नवले यांचा जो संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे त्यांनी शिरूर तालुक्यातल्या 15 गावांना दिले, तसंच या 42 गावातील शेतकऱ्यांना सुद्धा आज दिलं पाहिजे होतं। मात्र याविषयी कुठेही चर्चा झाली नाही आणि अक्षरशः सभा गुंडाळण्यात आली। खरं तर ही अत्यंत अशोभनीय गोष्ट आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं तालुक्याचं नेतृत्व आहे, संयमी, हुशार वगैरे वगैरे, पण आज त्या नेतृत्वासमोर ज्यावेळेस जो प्रकार आम्ही बघितला, अक्षरशः लांछनास्पद गोष्ट ही। आणि मला वाटते शेतकरी याचं उत्तर जरूर पुढच्या काळामध्ये मतपेटीतून देतील। आज एक गोष्ट आमची अशी होती, कारखान्याचा ज्यावेळेस अहवाल बघितला होता आम्ही, त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ठळक पॉइंट करण्यासारख्या होत्या। त्यामध्ये तुम्ही बघा,
मोलॅसिस यंदा कारखान्याने 11 लाख ऊस गाळलेला आहे, गेल्या वर्षी 9 लाख गाळलेला आहे, 2 लाखाचं उत्पन्न यंदा जास्त 2 लाख टन गाळलेलं आहे, तरी सुद्धा मोलॅसिसचं उत्पन्न कमी, विजेचं उत्पन्न कमी, घसारा जवळपास 10 कोटींनी जास्त. त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की याविषयी कुठेतरी चर्चा होणार आहे आणि कारखान्याच्या संचालकांना तो जाब विचारण्यासाठी निकम साहेब सुद्धा तिथे होते की हे या गोष्टी का घडतायत. परंतु निकम साहेबांना सुद्धा बोलू दिलं नाही. विशेष म्हणजे कारखान्याची सभा जी शेतकऱ्यांची आहे, जी सभासदांची सभा आहे, तिथं बिगर सभासद मंडळी घुसवले गेले आणि अक्षरशः साहेबांना ज्यावेळेस स्टेजवर उतरवलं गेलं, गुंडच आणले होते, शिरूरचे गुंडच होते, ज्या पद्धतीने ते लोकांवरती सभासदांवरती धावून जात होते. खरं तर हा प्रकार मला वाटतंय आंबेगाव तालुक्यातील आमच्या शिरूरच्या 42 गावांनी यापूर्वी कधी कुठेही बघितलेला नव्हता, जो आज अक्षरशः बघायला मिळाला. निश्चित आंबेगाव तालुक्यामध्ये आणि शिरूरच्या तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांनी आणि ऊस सभासदांनी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटतं आपण सर्वांनी तो निर्णय घ्या आणि एकदा दाखवून द्या की शेतकऱ्यांची ताकद काय असते ते. जय राष्ट्रवादी.